की अवधूत कामत असतील, वीरेंद्र बाबरे यांनी प्रभावी केलं. मनोज पाटील येणाऱ्या आगामी काळात टाई पॅकर्सच्या प्रत्येक सामन्यांमध्ये पाहायला मिळतील, ज्यांनी खूप चांगले क्रिकेट दाखवलंय. मनोज पाटील एका बाजूला, विघ्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष जाधव पिन्या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. गोखिवरे एक्सप्रेस एक चांगले गोलंदाज. क्रितेश गरत यष्टांच्या मागे चेतन पाटील असतील. तदनंतर आपण पाहतात जीवा आहेत, जीवाने देखील चांगली गोलंदाजी केली, प्रभावी केलं. तदनंतर अक्षय गरत चांगले क्रिकेटपटू. पालघरचे आता पालघरच्या अगेन्स्ट मध्ये पालघरचे जवळपास 4 ते 5 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. मॅचला इथून सुरुवात होणार. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष जाधव, जे जलद गतीने षटक लवकरात लवकर कसं संपवावं. गुड लाईनला बॉलची पिचिंग. तदनंतर बरेचशे बॉल यशरेखांच्या हातामध्ये, जे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतील. पिन्या तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि पहिल्या मॅच मध्ये देखील वाईड यॉर्करनं सुरुवात केली होती. सध्याच्या घडीला ना तुम्ही संतोष जाधवला पाहता, बट एक जमाना होता विजय जाधव या नावाचा. विजय लंगड्या या नावानं खरं तर टेनिस बॉल क्रिकेट त्याला प्रचंड असं ओळखतं. आणि मला आजही आठवतं विजय जाधवला ज्यावेळी मी पहिल्यांदा पाहिलं. राष्ट्रवादी चषक देहू रोड 5 लाखाची स्पर्धा. बॉल तयार, फटका सुपर्ब आणि चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे प्रयत्न करतात आणि ट्रॅव्हल होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 बॉलना 37 रनचेस होतं. 6 विकेट्स गेल्या होत्या. तदनंतर विजय जाधव बॅटिंग ट्रॅक वरती आला. का बॅटिंग केली होती. समोर कोण होता तर ज्यानं तब्बल 20 ते 25 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट डणाणून सोडल्या. प्रतीक स्पोर्ट्स पुणे, पूर्ण डिंगडॉंग, योगेश पेनकर, पंकज जाधव आणि टीम होती. आणि विजय जाधव एकटा असा लढला होता की मॅच ती सुपर ओव्हर मध्ये गेली होती. आणि सुपर ओव्हर देखील कुठे गेली, शेवटच्या 1 बॉलवरती 2 रन पाहिजे होते आणि पंकज जाधव माट्यानं डाईव्ह मारून फाईन लेगला बॉल अडवला होता. आणि तदनंतर मी स्वतः विजय जाधवचा इतका मोठा फॅन झालो. त्यांचेच बंधुराज सध्या मैदानावरती आपण पाहता संतोष जाधव या ठिकाणी गोलंदाजी करतात आणि लगातार 2 चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात आहे काय म्हणशील उत्कर्ष, जो स्टार्ट मिळाला सध्या पालघर स्पोर्ट्स टीमला. चांगली सुरुवात टाई पॅकर्सला, जिथे आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी सुरुवात केली. गुड स्टार्ट, स्वप्नगत सुरुवात, जी सुरुवात असायला हवी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 8. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज संतोष जाधव आले, ज्यांच्या बंधूंचा उल्लेख केला ओमकार सरांनी खूप छान पद्धतीनं. याही वेळेला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात इथे समांतर रेषेत आलेत, अर्थात व्हाईट बॉल. आणि जसा व्हाईट बॉल घोषित झाला त्यावेळेला संतोष जाधव म्हणाले की इथे मला वॉर रूम मध्ये यायचं आहे, 3ऱ्या पंचांची मदत घ्यायची. हा बॉल माझा चांगला आहे, कारण फलंदाज इथून चपल झालेत का, या गोष्टींसाठी आता संतोष जाधव यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात 3ऱ्या पंचांची मदत घेतली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे पंचांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात या बॉलला फेअर घोषित केले. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल विघ्नेश सखळतोडी पुढे आले होते आणि तदनंतर त्या बॉलला स्क्रोल केलं. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पुन्हा एकदा समोरच्या दिशेने केलंय. जितम अक्षय घरत आपल्याला बघायला मिळाले, जे थोडेसे वाईडिश राहिले. आणि तदनंतर त्या बॉलला विघ्नेशनं शेवटपर्यंत पाहिलं, फील्ड रिस्ट्रिक्शन कुठे आहे ते तपासत असताना चांगला फटका मिड ऑफला आलाय. या षटकातला 3रा 4. जाऊन पोहोचते ती, म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 12 वरती जाऊन पोहोचतात. जे तिन्ही चौकार आहेत. संतोष जाधव आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला कोलवर टप्पाचा बॉल होता. इथे सिंगल तर परिपूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न राहील का. अक्षय गरत डीप मधून आलेत, ज्यांनी बॉलला कॅरी केलं. फेकी आली, फेकी व्यवस्थित नव्हती. बॅकअपला विश्वनाथ जाधव हे आपल्याला पाहायला मिळाले. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. 13 धावा धावफलकावरती आहेत. आता उर्वरित इथून 4 षटकांचा खेळ बाकी असेल. संतोष थोडेसे मागडे साबित राहिले. मागच्या 2 मॅचच्या कंपॅरिझन त्यांनी सुरुवात चांगली केली होती. या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. टाई पॅकर्स पालघर संघ आपल्याला बघायला मिळतोय.
विघ्नेशनं खेळाची सुरुवात, खेळाला आकार योग्य रीतीने दिला. 2:15 पहिला बॉल मार्गस्थ झाला होता. 20 मिनिटांनी तुमची 4 षटकं हाताळून परिपूर्ण झाली पाहिजेत. लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये नियम आहेत, रेग्युलेशन आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. अदरवाईज प्रत्येक षटकामध्ये जर तुम्ही उशीर गेला, मग शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शिवनेरी चषक आणि शिवनेरी चषकाची ऑल इंडिया ओपन ची अगदी शेवटची मॅच, जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय घरत आलेत. काटाळे एक्सप्रेस फलंदाजी करत असताना डाव्या हातानं जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी करत असताना उजव्या हातानं, असा एक वैविध्यतापूर्ण खेळाडू अक्षय घरत यांना आपण पाहतात. षटक क्रमांक 2 राईट हँड ओव्हर द स्टंप्स, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता तयार. एका बाजूला विघ्नेश आहेत. पहिलं षटक देखील विघ्नेशच्याच नावी राहिलं. मनोज पाटील त्यांच्या बॅटिंगचा आनंद घेत आहेत. योग्य वेळेत निश्चित स्वरूपात अक्षय घरत यांनी स्वतःला थांबवलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल रिव्हर्स स्विच साठी तयार झाले होते फलंदाज, आणि या सर्व गोष्टी पाहिल्या. अक्षय घरतनी वेळ घेतला आणि तिथे मात्र तो बॉल सोडण्याआधी स्वतःला थांबवलं. सध्या षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या फक्त फलकावरती आहेत 13. आता एक खेळाडू तिथे आपल्याला बाहेर देखील बघायला मिळतोय. रिव्हर्स स्विच साठी षडयंत्र इथे आपल्याला बघायला मिळालं आणि स्ट्रॅटजी माइंड सगळ्या चेंज होत आहेत. पुन्हा एकदा विघ्नेश तयार. इथे जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतात तिसऱ्या पंचांकडे की निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तिसरे पंच नितेश कदम आपल्याला बघायला मिळतील, जे आहेत आमच्या वॉर रूम मध्ये. आणि हा बॉल जर आपण तपासून पाहिला व्हाईट बॉल, जिथे आपण पाहतात भरपूर बाहेर गेला तो बॉल. रिप्लेच्या माध्यमातून आपण निश्चित स्वरूपात जतीन किणी आमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, बॉलची लाईन जर तपासून पाहिली, विघ्नेशांनी जरूर स्विच केलं होतं, परंतु तोही बॉल आपण पाहतात खूप बाहेरचा होता. अलॉंग दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु विघ्नेशनं सांगितलंय शेवटच्या मॅच मध्ये सुरुवात मी प्रत्येक मॅच मध्ये चांगली करतो, शेवट मला करता येत नाही. या मॅच मध्ये इनिंगला सावरणार, या मॅच मध्ये मी पुढे घेऊन जाणार, धावफलकाचा वेग वाढवणार. टॉस जिंकल्यानंतर पंकज पाटील यांनी बॅटिंग स्वीकारली, 50 धावा सांगितलं, परंतु या मॅच मध्ये आमची तयारी जास्तीची आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 18. षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर दुसरं पहिला बॉल आपण पाहतायत वाईड आला, तदनंतर अक्षय घरत साठी क्रॅकिंग स्ट्रोक. 7 बॉल आणि 17 वरती खेळतात विघ्नेश. पुढचा बॉल, या वेळेला वेग जास्त हाताळला. बॉल मात्र आपण पाहतात शॉर्ट कव्हर पॉइंटचा खेळाडू पुढे आलेत. बॅकअपला खेळाडू नाही, त्या अनुषंगाने हिट नाही करता आला. सिंगल मात्र मिळेल. विश्वनाथ जाधव थोडेसे नाराजगी व्यक्त करतात. दोन बॉलचा खेळ झाला, 19 धावा धावफलकावरती. अक्षय घरत पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द स्टंप्सनं कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करण्याकरिता. या षटकातला बॉल क्रमांक 3. 2 बॉलचा खेळ झालाय. 5 षटकांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. शिवनेरी चषकाची ही जबरदस्त अशी रजनी आपल्याला बघायला मिळाली. प्रेक्षक जे आतापर्यंत मॅचचा आनंद घेतात, जे खऱ्या अर्थानं लाईव्ह सोबत जोडले, त्यांचं देखील स्वागत. इथे जे स्वतः प्रेझेंट आहेत, आज महत्वाचा सामना म्हणून शेवटचा मॅच खूप महत्वाचा असतो. 8 संघातले टॉपचे 2 ज्या संघांमधले घमासा आणि एका बाजूला ताई पॅकर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतात वीर तानाजी पारगाव. पंचांकडे मागणी केली होती, अगदी लाऊड अपील, परंतु पंचांनी सांगितलं की नाही, स्टंप सोडणारा तो बॉल लेग बाईच्या संकेत आले राहील.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 धावा. 4 बॉलचा खेळ झाला, 21 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 4 बॉल झालेत. एक चौकार गेल्यानंतर अक्षय घरतनं देखील मागे वळून पाहिलं नाही, चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल गुड लाईन स्पॉट वरनं बॉलला अगदी योग्य उसळी मिळाली, चांगला वेग मिळाला, चांगलं वळण मिळालं. खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेटनं, जिथे खऱ्या अर्थानं ऑफ ड्राईव्ह मध्ये मनोजनं प्रयत्न केला परंतु त्या प्रयत्नानं नाही यश आलं. डॉट बॉल येतोय. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल व्हाईट बॉल आणि रनआउट साठी आपण पाहू शकाल, जिथे तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. पाहूया काय झालंय, काय बिघडलंय. व्हाईट बॉल तर निश्चित मिळालाय, म्हणजे धावसंख्या 1 तर जरूर आहे, परंतु आता रनआउट आहेत का या गोष्टी इथून पाहिल्या जातील. OUT आउट. फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील मनोज पाटील. खऱ्या अर्थानं विशेषतः गरज नव्हती, जिथे तो एक्स्ट्रा मध्ये बॉल होता बघा, आपण रिप्लेच्या माध्यमातून बाध्यात अक्षय घरतनं अगदी बॉलला स्टम्प्स वरती आदळलं, ज्यावेळेला मनोज फ्रेम मध्ये नाही पोहोचू शकले. बॅट स्लाइड केली होती परंतु विलंबच झाला, उशीर झाला मी म्हणेन. आता पुन्हा एकदा नवीन फलंदाज मकरंद पाटील, विरार विभागातले ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी खूप चांगली क्षेत्ररक्षण, खूप चांगली फलंदाजी, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मनोज या मॅच मध्ये नाही खेळू शकले. रनआउटच्या स्वरूपात म्हणजे सर्वाधिक खराब विकेट, काही गरज नव्हती. तो बॉल वाईट देखील होता, परंतु मनोजला आता इथे परतावं लागतंय. मकरंद पाटील शेवटचा इथे बॉल बाकी असेल या षटकातला. अक्षय घरत चांगली बाटल, शेवटपर्यंत ही मॅच एक चांगली रंगेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर. एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला वीर तानाजी पारगाव. धावसंख्या 22 वरती 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी. अक्षय घरत यांना पण बाद आहेत. शिवनेरी चषक 2025चा एक जबरदस्त सोहळा. 8 दिवस सलग भव्य डे नाईट स्पर्धा मॅनेजमेंट करणं तेवढंच सोपं नसतं, परंतु शिवनेरी चषक म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल जीवा घरत बॉलला फेकी करतील. तदवरती सेफ झोन मध्ये विघ्नेश हे फलंदाज जाऊन पोहोचले. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठा खेळाडू ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मागची अनेक वर्ष जो रुजू आहे आणि अनेक वेळा चांगले क्रिकेट ज्यानं दिलंय या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत असताना तेच आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मध्ये आणि तिसऱ्या षटकात विश्वनाथ. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतात तिन्ही गोलंदाज हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरताना बघायला मिळतात. तिसरं षटक आणि तिसरा फ्रेश गोलंदाज विश्वनाथ जाधव ओव्हर द स्टंप्सना आलेत. समोर एका बाजूला विघ्नेश आहेत. विघ्नेशसाठी मात्र खोलवर टप्पाचा बॉल.
समोरच्या दिशेने तर खेळलाय जिथे संतोष जाधव पिन्या पाहायला मिळाले. ॲक्युरेट क्षेत्ररक्षण आणि ॲक्युरेट फेकी ह्या गोष्टी असायला हव्या. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण करून चालत नाही, तुमची फेकी देखील मॅटर करते. आणि इथे संतोषने कुठली चुकी न करता सिंगल मात्र मिळवली. पहिल्या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक बघायला मिळतं. या पुढील येणारी 2 षटकं मॅचचं पुढचं भवितव्य दाखवून देतील. मकरनचा फटका फसला आणि इथे कॅच देखील सुटला. एक सोपा कॅच होता, परंतु असे कॅचेस जर तुम्ही सोडले या मॅच मध्ये क्रुशल मुवमेंटला तुम्ही मकरंद पाटीलला अशी संधी नाही देऊ शकत. मकरंद पाटील एक असा फलंदाज विध्वंसक आहे ज्याला सेट होण्यासाठी वेळ लागत नाही आणि इथे तो तुम्हाला सापडला होता. अगदी सोपा झेल होता. शेवटच्या क्षणाला जी ओंजळ होती ती धरती मातेला दान दिली. पुढचा बॉल मकरंद पाटील या वेळेला कॅच सुटला आणि कॅच सुटल्यानंतर मकरंद पाटीलचा इनटू द गॅप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. मिड ऑफच्या खेळाडूला बीट केलं. जीवा घरच्या बाजूने गॅप शोधला आणि विश्वनाथ जाधवच्या विरोधात ठोकलाय 4. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 28 वरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. एकंदरीत 15 बॉलचा खेळ 28 पूर्ण झालेत. म्हणजे येणाऱ्या काळात जर 28 तुम्ही 15 बॉल मध्ये आणल्या तर पंकज पाटील यांच्या ॲज एक्सपेक्ट 50 त्या पूर्ण होतील. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नांना यश नाही. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. चेंडूंचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये विश्वनाथ जाधव यांनी 5 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक चौकार मकरंद यांचा राहिला. पुढचा बॉल विघ्नेश साखळ थोडी जीवाच्या आकांतेनं एक धाव इथे परिपूर्ण करतात. सिंगलनं स्कोर काढला. धावसंख्या 29. शेवटचा बॉल बाकी इथे असेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो निश्चित स्वरूपात काय झाले. कपिल पाटील यांनी खूप सुंदर पद्धतीनं या बॉलला कॅप्चर केलं. क्रितेश गरज आले, परंतु बॉलला गॅदर नाही करता आलं. विघ्नेश तिथे बाद होण्याची दाट शक्यता होती आणि त्याच निराशा दाखवत होते. भावेश धावसंख्या फलकावरती 29. अगदी शेवटचा बॉल विश्वनाथ जाधव यांचा शेवटचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात वेगासहित अचूक टप्पा आणि शरीरापासून दूर. आणि धावसंख्या फलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये इथून 20 जर आले तर 50 होतील आणि त्या 50 धावा महत्वाच्या राहतील. वरती 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहता ताई पॅकर्सनं टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारलं ते म्हणजेच फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय पहिल्या मॅच पासून त्यांनी तेच केलं. जिथे धावा कमी ठेवल्या परंतु गोलंदाजी अचूक. त्या अनुषंगानं या पॅनलच्या अगदी शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलेत. आता इथून जर जिंकलात तर उद्या अंतिम सामने खेळण्यासाठी यातला संघ जिंकणार तो एंजल स्टार जागमाता रावळे या संघासमोर 2 हात करेल. आता उद्या जागमाता रावळे संघ 2 ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू आणू शकते. आता ते कुठले राहतील हेही महत्वाचं आहे. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न अक्षय घरत. त्यांनी दर्शवलं की किपिंग एंडला क्रितेश घरत तुम्ही लक्ष द्या, मी पोहोचतोय बॉल पर्यंत. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 30. 11 बॉल आहेत. विघ्नेशनं पहिल्या षटकात जो विघ्नेश बघायला मिळाला तो दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात थोडासा हरवला. आता चौथ्या षटकात पुन्हा एकदा त्यांना इथून मोमेंटम शिफ्ट करावी लागेल. जी गाडी पहिल्या षटकामध्ये अगदी वेगानं धावत होती ती दुसऱ्या षटकात मी म्हणेन स्पीड ब्रेकरच्या रस्त्यावरती आली आणि तदनंतर त्यांचा वेग कमी झाला. या षटकामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा महामार्गावरती आणावी लागेल. फटका तर खेळला याही वेळेला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, त्यांना बीट करत विघ्नेशच्या बॅटमधनं आलाय. जबरदस्त चौकार.
4. मध्ये आणि त्यांना हॅलो टाटा बाय बाय करत बॉल भरपूर आवाक्याच्या बाहेर. तिथे क्षेत्ररक्षक कुठले असते तरी फक्त दर्शक म्हणूनच त्या बॉलकडे पाहत राहिले असते. धावसंख्या 34, 12 बॉल आणि 22 धाव्यांचा एक जबरदस्त खेळ जो महत्वाचा राहिला ताई पॅकर्स पालघर या संघासाठी. आणि विघ्नेश यांनी प्रभावी केलं या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. अक्षय गरजचा पुढचा बॉल. याही वेळेला समोरच्या दिशेने बॉलला तर खेळलंय जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि संतोष जाधव पिण्या नाही चुकी करणार. फलंदाज इथे बाद होतात. गॉन. इथे समीर टावरे दाखल झालेत आणि विघ्नेशने खूप चांगला खेळ केला. विघ्नेशने संघाला सावरलं जिथे महत्वाची खेळी आणि विघ्नेश यांचा खेळ अत्यंत महत्वाचा राहिला. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 34. ओमकार शेट्टे सरांना आपण पाहतायत दिवस रात्र समालोचन आणि खऱ्या अर्थानं खूप जबरदस्त पद्धतीने ज्यांनी समालोचन केलंय या स्पर्धेमध्ये. 3 चेंडूंचा खेळ इथे परिपूर्ण होतोय आणि धावसंख्या 34, 2 गडी बाद अशी स्थिती. समीर टावरे आणि एका बाजूला मकरंद. 6 बॉल 7 वरती मकरंद खेळतात. समीर टावरे आलेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके ते सहज शोधू शकतात, खेळू शकतात. गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय गैरत, ज्यांच्या हातखंडातला हा 4था बॉल. पहिल्याच बॉलवरती येता क्षणी दुसरा झेल इथे सुटलाय त्याच खेळाडूकडनं. एकदा चेंडू तुमच्या मागे लागला की मग त्या गोष्टी पुन्हा पुन्हा होणार. रिप्लेच्या माध्यमातून पाहतात बघा. अक्षय आले. अक्षय यांनी बॉलला चांगल्या लाईनने हाताळला. बॉलला वेग देखील योग्य होता, परंतु एक सोपा झेल नाही कॅरी करता आला. थोडीशी नाराजगी व्यक्त केली क्रितेश घरतनं. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच इथून 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 35 धावा. मकरंद यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू मिड ऑफ पर्यंत पोहोचले वेगानं आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. 5 बॉल आणि 5 बॉल 36 धावा. जिथे धावसंख्या अगदी जलद गतीने येत होती त्यावेळेला मध्ये निश्चित स्वरूपात धावा थांबल्या आणि ज्या धावा आता थांबलेल्या आहेत त्यांना पुढच्या षटकात तुम्हाला जरूर पुढे न्याव्या लागतील. ज्या पंकज पाटील यांनी वक्तव्य मांडलं की 50 धावा आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्या 50 कडे जायचं असेल तर आपण 14 धावा दूर आहेत. 7 बॉल आहेत. फटका खेळलाय यावेळेला इंटू दी गॅप आणि समीर टावरेच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषा पलीकडे. 10 ची सरासरी पुन्हा एकदा मेंटेन. 40. बॉल त्या आतमध्ये. धावा धावफलकावरती आहेत आणि 6 बॉलचा खेळ आता उर्वरित आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आणि ज्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना निर्णय सार्थ ठरला. 10 ची सरासरी राखत 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. इथून टार्गेट कितीचा सेट होईल. युट्यूब लाईव्ह ज्यांच्या चेहऱ्यावरती बिलकुल थकवा नाही, बिलकुल झोप नाही. 3:30 ला पोहोचतात, त्यानंतर सर्वाधिक लेट जायचं या गोष्टी कठीण असतात. 40 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी स्थिती आणि गोलंदाज अविलास जाधव हे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील.
40 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचे 6 बॉल. मकरंद पाटील आणि त्यांच्या साथीनं समीर टावरे हे दोन फलंदाज. समीर टावरेने जो फटका खेळला शेवटच्या बॉलवरती खूप सुंदर पद्धतीनं. येणाऱ्या काळात भावेश पाटील ही वादळ तुमच्या समोर राहणार आहे ताई पॅकर्स संघ, परंतु त्याच्या तयारीनिशी उतरतील ते. जिथे गोलंदाजीचं युनिट भरपूर ताकदीचं आहे, जिथे ऑप्शनमध्ये देखील गोलंदाज ताई पॅकर्सकडे भरपूर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विलास जाधव आलेत. चला प्लीज आता वेळ घेऊ नका, इथे मॅचला सुरुवात होईल. 6 बॉलचं खेळ आता इथून बाकी आणि विलास जाधव पहिला बॉल राईट हँड ओव्हर द स्टम्प्सनं. मकरंद पाटील यांच्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्पाचा बॅटन पॅड मध्ये खोदून काढलाय. सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आहे का? मकरंद पाटील एका बाजूला डेंजर एंडला होते. योग्य वेळेत समीर टावरेने उत्तर दिलं की नाही, इथून सिंगल फक्त आपल्याला संतुष्ट राहावं लागेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी असेल. विलास जाधव यांना आपण पाहतायत. एका बाजूला मकरंद पाटील, त्यानंतर समीर टावरे. 2 बॉलमध्ये 5 वरती ते खेळतात. त्यांच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार. गुणवत्ता टासून भरले कॅलिबर खेळाडू समीर टावरे यांना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल. चांगला बॉल, चांगला बॉल. यष्ट्यांच्या मागे क्रितेश घरतनं त्या बॉलला पकडला आणि त्यानंतर बॉलिंग एंडला फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मकरंद पाटील देखील शांत होते. त्या अनुषंगाने आपण पाहतायत इथे सध्या बॉल डॉट आपल्याला बघायला मिळाला. 41 धावा धावफलकावरती. प्रेडिक्शन अनेक होत्या आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये, परंतु ते क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. मकरंद पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. पंचांचे दोन्ही हात बंदिस्त. तीन बॉलचा खेळ झालाय. विलास जाधव यांचं कौतुक करावं तेवढं कमी. स्लॉग मध्ये आले. स्लॉग मध्ये जिथे फलंदाज सेट होत असतात त्यावेळेला ज्यांनी कंजूस गोलंदाजी दाखवली ही गुणवत्ता आहे त्यांची. यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलला खेळलंय. बॉल चाललाय. गुड टायमिंग, स्वीट टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. षटकार. आणि कॅच तुम्ही सोडल्यानंतर या गोष्टी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटन पॅड मधला चेंडू त्या बॉलला पुन्हा एकदा समीर टावरे यांच्या बॅट मधनं फ्लॅट लॉंग ऑनला क्लिअर करेल. 6. बाहेर. शेवटच्या षटकामध्ये धावगती जी तिसऱ्या षटकात ब्रेक झाली ती शेवटच्या षटकामध्ये वसूल केली. समीर टावरेची बॅटिंग. याही वेळेला काय फटका केलाय. जर इथे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता तर शॉट ऑफ द नाईट. काय फटका खेळला. मॅकमिलन गोविंद तिथे उभे होते आणि 5 षटकांचा खेळ संपला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय शेवटचा बॉल जरूर डॉट आला, परंतु ताई पॅकर्स खुश असेल. ज्या 53 धावा आल्या 54चा पाठलाग आहे. ज्या वेळेला दुसरी इनिंग सुरुवात होईल मायक्रोफोन वरती आणि तिथे निश्चित स्वरूपात आपण पाहतायत व्हॉइस ऑफ वाकळण ओमकार शेट्टे सर जोडतात. आजच्या रजनीपुरता तुर्तास मी थांबतोय. अगदी शेवटचा असा सामना आणि जोडले जातील आपल्या समवेत ओमकार शेट्टे सर.
उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. आता टुर्नामेंट डे नाईट विथ मॉर्निंग झाली आहे. थोड्याच वेळात आता सफाईची पहिली ट्रेन ज्याची आतुरतेनं वाट पाहिली जाते. तमाम सफाईकरांच्या वतीनं आज ज्या टीम्स पराभूत झालेत 11:30ची ट्रेन ज्यांना नाही मिळाली ते देखील आता वाट पाहत असतील की हा सामना चांगला रंगावा, एक चांगला संघर्ष पाहून मग सकाळी मस्तपैकी रिफ्रेश होऊन सकाळची पहिली ट्रेन पकडून प्रत्येकजण आपापल्या मार्गाला जाईल. विश्वनाथ जाधव आज दिवसभरानं हा खेळाडू शहापूर गाजवत होता. आदिवासी समाजाच्या स्पर्धा तब्बल 1 लाखाची स्पर्धा शहापूरमध्ये गोटेगार या ठिकाणी सुरू होती. दिवसभर विशू तिकडे खेळला, जवळजवळ 5 मॅच जिंकले आणि 6व्या सामन्यात त्यांना पराभव वाटायला आला आणि तिकडनं थेट त्यांना गाठलं सफाळे आणि सफाळ्याला तो बरोबर काहीतरी 8:30 वाजता आला आणि इकडे देखील कंटिन्यू तो मॅचेस खेळतोय. त्याच्या क्रिकेटच्या डेडिकेशनचं कौतुक या ठिकाणी नक्की व्हायला हवं. युही नाही बना विश्वनाथ जाधव मैदानावरती आता दाखल झालाय. धानीचा विश्वनाथ, पालघरचा स्टार, टार्गेट 54 धावेचं. या मॅच मध्ये ना त्याला झोप आलेली नाहीये, बट त्याचं न झोपणं आहे ना ताई पॅकर्स पालघरसाठी महागडं पडू शकतं. त्यामुळे त्याला थांबवणं गरजेचं आहे. पंकज पालन बॉलिंग ट्रॅकवर, सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. भार्गव मागच्या मॅचचा मान तो मॅच 29 धावा भार्गवच्या बॅटमधून आल्या. पंकज पालन तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसातील एक यशस्वी गोलंदाज. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक चांगला निर्णय होता पंकज पालन, अनिकेत राऊत आणि कंपनी ताई पॅकर्स पालघरचा. पहिलाच बॉल या मॅचचा आणि आपण पाहताय पहिला चेंडू डॉट आला. अमर सरांची टीम आहे ताई पॅकर पालघर. नेहमीच्या टीम वरती अमर सर विश्वास ठेवत असतात आणि का तर त्यांच्याकडे 2 लेजंड्स आहेत जे सध्या सेलिब्रेट करतात. विश्वनाथ जाधवची विकेट, पंकज पालन, अनिकेत राऊत. ताई पॅकर्सचे 2 दिल 1 जान आणि जीव आणि प्राण ताई पॅकर्स पालघरचा ही जोडी आणि पहिली विकेट पालनच्या खात्यात. धक्का लागला. विश्वनाथ जाधव बॅक टू द आउट. फर्स्ट विकेट डाऊन झाली आहे. 54चं रनचेस आहे आणि विश्वनाथ जाधवचं लवकर बाद होणं या मॅच मध्ये परवडलेलं नाहीये. विशू परतला माघारी. धक्का लागला मैदानावरती. हा पहिला. त्याच्या चेहऱ्यावरती असणारा थकवा पूर्णपणे जाणवतोय. शरीर किती काळ साथ देणार, किती वेळ ते डोळे मैदानावरती बॉल सोबत संघर्ष करत राहणार. फायनली पंकज पालनचा एक चांगला बॉल होता आणि त्याच्यावरती विश्वनाथ जाधवची विकेट जाते. क्लामाटांना तुम्ही पाहता धुकं पूर्णपणे मैदानावरती पसरल्या, पण बॉल ट्रॅव्हल होतो. या मैदानावरती आहे ना रात्री देखील बॉल सहज क्लिअर होतात. पहिला विकेट शून्यावरती जातोय. पंकज पालन अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडला. हा देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. शिवनेरी चषक. आताही डोंगरावरती जे प्रेक्षक आहेत ना त्यांना हॅट्स ऑफ. इतकी थंडी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इकडे लागते आणि तुम्ही तिकडे मस्तपैकी निसर्गाच्या गारव्यासोबत खेळता. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हे क्रिकेटचे दिवान आहेत. म्हणून म्हटलं जातं ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें तो बस क्रिकेट क्रिकेट और क्रिकेट की झलक चाहिए. इथे फटका ट्रॅव्हल होईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. टीपला झेल मकरंदन आणि फलंदाज बाद. चेतन बॅक टू द आउट. दुसरी विकेट. ज्यावेळी पंकज पालन क्रिकेट पासून थोडासा दूर कुठेतरी अगदी ज्यावेळी तो टेनिस बॉल क्रिकेट मधून रिटायरमेंट घेईल ना, अनेक सारे पालक आपल्या मुलांना घेऊन येतील आणि त्याला सांगतील एक कोच अकॅडमी त्यांनी सुरू करावी
आणि तिकडे पालघरचं येणारं गोलंदाजीतलं भविष्य त्यानं घडवावं इतकी सुंदर बॉलिंग सध्या करतोय पंकज पालन. ग्रेट बॉलिंग. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. हर्ट ऑफ उत्तन. उत्तनच्या क्रिकेटचा काळीज मैदानावरती बॅटिंग साठी येत आहे. मॅकमिलन गोविंद. दिस इज नॉट ओनली नेम फॉर भाईंदर क्रिकेट, दिस इज इमोशन. भाईंदरच्या क्रिकेटचा सितारा, उत्तनचा स्टार. MG बॅटिंग ट्रॅक वरती येत असताना या खेळाडूला कंडिशन्स काय, समोर कोण आहे, आजवर कधीच फरक पडला नाही. या खेळाडूनं सुप्रीमो चषक गाजवलं, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक गाजवलं, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली, मोठ्या मोठ्या स्पर्धा भारतभरातल्या. आणि भाईंदरच्या क्रिकेटचा शहनशाह म्हणजे मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन गोविंदसाठी फिल्डिंग मला वाटलं होतं की मॅकमिलन बॅटिंग ट्रॅक वरती याला एखादा बॅकवर्ड स्क्वेअर लेग अनिकेत राऊत किंवा पंकज पालन सेट करेल. फिल्डिंग सेम जी पंकज पालननं मागच्या 4 बॉल वरती सेट केली होती. मॅकमिलन तयार आहे. आणि आता अजून एक विकेट हो काढली आहे, पंकज पालननं काढली आहे. आणि बाद होतात फलंदाज मॅकमिलन गोविंद. आणि शून्यावरती 3 बाद आणि विकेट मेडनची संधी आता मैदानावरती आहे. मॅकमिलन गोविंद बाद झाल्यानंतर आता डाव पूर्णपणे खिंडार पाडली आहे. आणि काय गोलंदाजी करतो या मॅच मध्ये, या ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये पंकज पालन. दिल नहीं उम्मीद नहीं नाकामी तो है, लंबी एक गम की शाम तो क्या हुआ है शाम ही तो. या खेळाडूने ना क्रिकेट मधलं सुख दुःख फार जवळून पाहिलंय. आणि ताई पॅकर्स पालघरचा सध्या ट्रम्प कार्ड म्हणून काम करतोय पंकज पालन. विकेट मेडनची संधी आता त्याच्याकडे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय राहिल अन्सारी. मागच्या मॅच मध्ये अगदी पहिला सामना ज्यावेळी जिंकला राहिल अन्सारी ओपन साठी आलं होतं. आता या मॅच मध्ये 3 विकेट गेल्यानंतर नंबर 5 वरती तो बॅटिंग साठी आला. ओपनिंग कॉम्बिनेशन चेंज करणं हे थोडंसं महागडं पडलं. सफाळ्याच्या क्रिकेटचा जोश पाहून ना अनेक जण म्हणतील क्रिकेट खेळावं तर फक्त सफाळ्यामध्ये येऊन. 2 वाजून मिनिटं झाली आहेत 55 आणि मैदानावरती सुरू आहे अजूनही क्रिकेट. आणि क्वालिफायर मॅच जिंकणारा संघ उद्या बरोबर 4 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे आणि तुम्हाला खेळायचं आहे एंजल स्टार रावळेच्या विरुद्ध. 2 आयकॉन्स एंजल स्टार रावळे घेऊ शकते या पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातून. जे तुम्हाला 2 हवेत आयकॉन ते तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि उद्याचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जय भवानी दांडाखाडी विरुद्ध 311 संतोष भुवन. पुन्हा एकदा सांगतोय चुकून नक्कीच 4 विकेट मेडन ओव्हर, क्या बात आहे. आणि हॅट्रिक देखील या ठिकाणी आपण पाहताय पूर्ण झाली आहे. हॅट्रिक मेडन ओव्हर बाय पंकज पालन, क्या बात आहे. हा बॉलिंग व्हिडिओ आहे ना पंकज पालन आवर्जून आपल्या यूट्यूब कलेक्शन मध्ये आठवण म्हणून सेव्ह करून ठेवल. आणि जेव्हा जेव्हा कधी त्याला मार पडेल ना दुसऱ्या दिवशी त्याला कमबॅक करायचं तर ती शिवनेरी चषकातील ही मॅच तो पाहिल आणि म्हणेल हो मी हॅट्रिक मेडन षटक टाकलंय तर माझ्या वाट्याला संघर्ष का येऊ नये. जबरदस्त रेकॉर्ड पंकज पालननं घडवलाय. 4 विकेट्स काढले, त्यामध्ये हॅट्रिक आहे आणि मेडन षटक टाकले. आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक 7व्या दिवसाच्या रात्री त्याला. हॅट्रिक मेडन आपल्याला पाहायला मिळालं पहिलं या टुर्नामेंट मधलं. पहिला सामना पुन्हा एकदा सांगतोय उद्या जय भवानी दांडाखाडी वर्सेस 311 संतोष भुवन. 3 वाजून 15 मिनिटांनी शार्प तुम्हाला रिपोर्ट करायचा. 3 वाजून 30 मिनिटांनी जर कॅप्टन उपस्थित नसेल तर मॅच 4 ओव्हर खेळवली जाईल. आणि जर एक कॅप्टन उपस्थित असेल आणि प्रतिस्पर्धी कॅप्टन आला नाही तर समोरील टीमला आधी 5 मिनिटं वाट पाहून 2 रनची पेनल्टी आणि नंतरच्या 15 मिनिटात जर तुम्ही नाही आलात तर 3 बॉलची पेनल्टी जशी आज आपण दिली होती जय भवानी जलसारला. समोर मिड ऑफ टीपलाय झेल संपलाय खेळ
शून्यावरती 5 बाद. टीम मैदानावरती पूर्णपणे आता डॉमिनेशन लेवल सुरूच आहे. ताई पॅकर पालघरचं, क्या बात आहे. ताई पॅकर पालघर आज असं क्रिकेट मैदानावरती दाखवतीये. मागच्या 7 बॉल मध्ये 5 विकेट आलेत. एक हॅट्रिक देखील आली आहे पंकज पालनकडनं आणि जिशान आलाय, त्यानं देखील पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. न्यू बॅटर. आता रन्स पण बनवायच्यात, विकेट पण थांबवायच्यात. विकेट थांबवायला गेलात तर मात्र 54 बनणार नाही, आणि जर 54 बनवण्याच्या नादात अजून काही विकेट्स गेल्या तर संघ ऑल आउट होण्यापासून वाचणार नाही. शून्यावरती 5 बाद हे पहिल्यांदाच पाहिलं असेल या पूर्ण टीम वीर तानाजी पारगावनं. काही हरकत नाही, समोर एक मोठी टीम आहे ताई पॅकर्स. क्रिकेट जगतात अनुभव महत्वाचा. ताई पॅकर्स कडे तो प्रचंड आहे. जिशान तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. आज बरोबर आपल्या ना ट्रम्प कार्ड वेळेवरती वापरलेत. बॉल तयार. जिशान षटकातील पुढील बॉल. इथे फायनली फर्स्ट रन आली आहे. अर्धा संघ शून्यावरती बाद झाल्यानंतर पहिली धाव फलकावरती येते आणि ती आली आहे फलंदाज अक्षय घरत. अक्षय घरतला पहिल्यांदाच मी पाहिलं. शिरगावचं मैदान, काय जबरदस्त बॉलिंग बॅटिंग केली अक्षय घरतनं. प्रतिस्पर्धी टीमला 6 ओव्हरमध्ये कम्प्लिटली 22 वरती थांबवलं होतं अक्षय घरतनं. ग्रेट बॉलिंग केली होती. शिरगावला पहिल्यांदा अक्षयला पाहिलं आणि त्यानं मन जिंकलं. क्रितेश घरत हा खेळाडू मैदानावरती इथून देखील सामना जिंकून देऊ शकतो. ताई पॅकर्स पालघरच्या विरुद्ध टीम वीर तानाजी पारगावला क्षमता क्रितेश घरत या नावामध्ये. बिरवाडीचा वंडर बॉय मैदानावरती बॅटिंग करत आहे. उद्याच्या मॅचेस जयभवानी दांडाखाडी वर्सेस 311 संतोष भुवन. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एंजल स्टार रावळे वर्सेस मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील विजेता संघ म्हणजेच ओपन हाफ मधनं जी टीम येईल ती एंजल स्टार रावळेला फाईट करेल. आणि बरोबर तुम्हाला 4 वाजता रिपोर्टिंग करायचं. जी टीम उशीर राहील त्या टीमला पेनल्टी आणि त्या सोबतीनं रन किंवा बॉलची ती लागेल. आणि त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव 11 सातपाटी वर्सेस जयभवानी जलसार. मला तर अपेक्षा होती ना ओपन हाफ मध्ये येणारी टीम वर्सेस ध्रुव 11 सातपाटीची लढाई व्हावी, बट थोडस उद्या नक्कीच एंजल स्टार रावळेला जास्त मोठा संघर्ष करायचा आहे. जिंकलात तर इतिहास नक्कीच उद्या रावळेकर घडू शकतात. 2 आयकॉन्स घेण्याची संधी तुमच्याकडे. मला आजही एक किस्सा आठवतो. गोरसई आयकॉन्स घेण्याची संधी त्यांच्याकडे होती. आयकॉन्स न घेता ऑल इंडिया ओपन टीमला त्यांनी पराभवाचा धक्का दिला होता, जो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. त्याच भिवंडी विभागातील धनेश 11 गोरसई एक मोठं नाव. ज्यावेळी जोवेलीची स्पर्धा सुरू होती समोर होता केतन मात्रेचा वागळण संघ जीजी स्पोर्ट्स. त्यांनी देखील एकही आयकॉन न घेता धनेश 11 जो व्यावसायिक संघ आहे त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. होतंय क्रिकेटमध्ये खूप वेळा होतं. जाईनं तो कारनामा केला होता NB अवधच्या अगेन्स्ट भाईंदरच्या शिवसेना चषकामध्ये. ग्रामीण टीम्स देखील कमी नाही आहेत, फक्त तुम्हाला त्या वेळेवरती चांगलं खेळायचं आहे. 18 बॉल 49 धावेची गरज आहे. पाहूयात उद्या रावळे आणि त्यांच्यासोबत कोण येतं. ध्रुव 11 सातपाटीच्या विरुद्ध जयभवानी जलसार आहे आणि बाय सोबत आहे ना सुपर 4 सेमीफायनल मध्ये इंटर झालाय तो संघ आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. स्विचिट खेळायचं होतं आणि पंकज पालनच्या खात्यात 5 आणि 5 विकेट्स, त्यामध्ये हॅट्रिक आहे. आज जिथे पालन हात लावेल ना तिथे सोनं आहे आणि डबल हॅट्रिक आता पंकज पालननं पूर्ण केली आहे. कारण मागच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स काढल्या होत्या आणि आता सलगचा 4था बॉल आणि 4थी विकेट, म्हणजेच क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक त्याला म्हटलं जातं.
आणि ती पंकज पालनच्या खात्यात आणि त्या सोबतीनं फायपर इकडे पूर्ण झालाय. क्या बात आहे. ग्रेट बॉलिंग पंकज पालन. कदाचित त्यांना हा सामना जर का अजून काही षटकांचा असता जवळजवळ 8 ते 9 विकेट एकटा पालन काढेल अशा काही चर्चा सुरू झाल्या असत्या. आता ही संधी त्याच्याकडे, अजून 5 बॉल बाकी आहेत आणि पंकज पालन फक्त इतकंच सांगतोय, आपल्या कामासोबत प्रामाणिक राहा. ही माती तुम्हाला नाव देते, त्या मैदानासोबत प्रामाणिक राहा. एक ना एक दिवस यश तुमचंच आहे. आणि मागच्या अनेक वर्ष या क्रिकेट सोबत अनिकेत राऊत, पंकज पालन, प्रज्योत अंभिरे आणि ताई पॅकर्स पालघरचं बांधलेलं एक अतूट नातं आहे. आणि ते नातं जपता जपता इतके विक्रम अनिकेत राऊत आणि कंपनीनं घडवलेत ना की ते जे इतिहासातील साक्ष देतात. इथे पहिला मोठा फटका सजवला जरूर आणि आता लगातारच्या 5 बॉल 5 विकेट पंकज पालनच्या नावावरती. क्या बात आहे. आता एक नवा कारनामा घडवला जाईल का? 6 बॉल 6 विकेट एकटा पंकज पालन मैदानावरती काढेल का? टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ना हा रेकॉर्ड घडवला जाईल का? त्याकडे लक्ष मैदानावरती लागलंय. माझ्या कारकिर्दीमध्ये मी फक्त 3 गोलंदाज पाहिलेत ज्यांच्या नावावरती 4 गोलंदाज पाहिलेत ज्यांच्या नावावरती 6 बॉल 6 विकेट आहेत. एक म्हणजे जितेश भोईर ज्यानं पळसपेठच्या राजू ठाणगेच्या संघाविरुद्ध धरणाच्या टोलनाक्याच्या मैदानावरती 6 बॉल 6 विकेट घेतल्या होत्या. एक इनामपुरीचा खेळाडू आहे सचिन, त्याच्या नावावरती 6 बॉल 6 विकेट्स आहेत. एक खारबावचा खेळाडू आहे त्याच्या नावावरती 6 बॉल 6 विकेट आहेत. आणि चेंज द गेम वडवली बस सारख्या एक बलाढ्य संघाविरुद्ध ग्रामीण वर्ल्ड कप निजेची स्पर्धा, तिथे बिपिन पाटील नावाचा एक युवा गोलंदाज जगदंबा वाकळण ब संघातील, त्याच्या नावावरती 6 बॉल 6 विकेट आहेत. आता इथे पंकज पालन 6 चेंडू 6 विकेट काढून एक नवा कीर्तिमान टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये प्रस्थापित करणार का? त्याकडे लक्ष सध्या मैदानावरती लागलंय. महत्वाचा बॉल आहे, इतिहास घडवणारा बॉल आहे आणि थोडासा दूर. फायनली पहिली रन आली आहे पंकज पालनच्या विरुद्ध. पंकज पालनसाठी हा बॉल इतका ड्रीम बॉल होता ना की एखाद्या 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 1 रन वाटायला यावी आणि तिकडे विकेट काढावी. पण तिथे ती विकेट आली असती तर लाखाच्या स्पर्धेतील विक्रमांपेक्षा पंकज पालनचं नाव उद्या सकाळी चर्चेत असतं. काय बॉलिंग केली आहे, काय बॉलिंग केली आहे. एकाच मॅच मध्ये 2 मेडन षटका आपण अनेक वेळा पाहिलेत. डबल 6 विकेट्स एकट्या पंकज पालनच्या खात्यात आता आपल्याला पाहायला मिळालं. अजून एक डॉट बॉल. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी. खरं तर सगळेच्या सगळे 38 सर्कल मध्ये आणायला पाहिजे होते अनिकेत राऊतनं 6 ते 7. तेव्हा कुठेतरी विकेट आली असती, एक नवा रेकॉर्ड घडला असता. अनिकेतच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते. त्याला माहिती आहे पंकजपेक्षा एक्साइटमेंट आहे ना विकेटची त्याला जास्त होती. आता फटका कडक मैदानावरती क्रितेश घरात उभा आणि ज्या गोलंदाजानं 6 विकेट्स काढलेत त्याच्या विरुद्ध बिरवाडीचा वाघ आताही डरकाळी फोडायला तयार आहे, पण टीम साथ देत नाहीये. एकटा लढायला प्रयत्न करतोय. त्याचं नाव आहे क्रितेश घरात. फटका पाहावा परत परत. इतकी सुंदर बॅटिंग नेहमी करतो म्हणून तर प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्याची जागा आहे त्याचं नाव आहे क्रितेश घरात. 12 धावा धावफलकावर. पंकज पालनच्या स्पेल मधला हा अंतिम बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल मिळते. हा सामना जसा फिनिश होईल ना अंपायरच्या हस्ते हा बॉल पंकज पालनला आपण नक्की देऊयात. पंकज पालनला रिक्वेस्ट एकदा बॉल घ्या आणि आमच्या कॅमेरामॅनला दाखवायचा आहे, कारण अवघ्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 6 विकेट्स काढत एकदा जोरदार टाळ्या उद्या पंकज पालनसाठी. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून टाळी वाजलीच पाहिजे, कारण टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नवा कीर्तिमान, हॅट्रिक मेडन आणि त्या सोबतीनं 5 बॉल 5 विकेट डबल हॅट्रिक देखील पंकज पालनच्या नावावरती राहिली आहे. क्या बात आहे. 12 बॉल 41 आणि हे आताही चाहते क्रिकेट एन्जॉय करतात. ताई पॅकर्स पालघरचे सपोर्टर्स तिकडे स्टँड मध्ये. काय फरक पडतोय. वीर तानाजी पारगाव
अपयश यश येत राहतं, पण प्रयत्न या टीमने केले तेव्हा नक्कीच कौतुक या टीमचं देखील व्हायलाच पाहिजे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आता तिकडे तयार झाला. मनोज पाटील म्हणे आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, कदाचित आता तिकडनं स्टँड मध्ये देखील आवाज येऊ लागतील. 1 रुपयाची पेप्सी मना पाटील सेक्सी. 12 बॉल 41. मन्या तयार आहे बॉलिंग मार्कवर. विठ्ठलवाडीचा डॉन आला आणि त्याच्यावरती विकेट मिळेल की षटकार येईल. षटकार आला क्रितेश खरात. हार मानणारा खेळाडू क्रितेश खरात नाहीये. बिरवाडी पासून झालेली सुरुवात. अंडरआर्म क्रिकेट सर्रासपणे क्रितेश खेळतो. पालघर जिल्ह्यातील बहुतांश बॉक्स क्रिकेट स्पर्धा क्रितेश खरात मुंबईमध्ये येऊन देखील गाजवतो. पंकज पालनचा स्पेल तो महागडा राहिला बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. अन्यथा रिझल्ट काहीतरी वेगळा असता या मॅचचा. अजूनही क्रितेश खरात या मॅचचा निकाल लावू शकतो. आणि या मॅच मध्ये जर इथनं क्रितेश खरातनं सामना जिंकून दिला ना, किनाऱ्यावरती येऊन होडी बुडण्यासारखं होईल ताई पॅकर्स पालघरला. जसं टायटॅनिक वरती लिहिलं होतं कधीही न बुडणारं जहाज, पण ते बुडलं होतं. हे क्रिकेट देखील तसंच अनप्रेडिक्टेबल आहे. ते कधी कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं आजवर कधीच कोणाला जमलं नाही. बंडू पेंटर आता उठलेत. झोप झाली नाहीये आणि आता लगातार 2 बॉल 2 षटकार. तिसरा आला तर बंडू पेंटर यांच्याकडनं काही प्राइज आहे का? बंडू पेंटर यांचं प्राइज आता सकाळी नाही लागणार. त्यांच्या प्राइजचा पण एक टायमिंग असतो 9 ते 11. 12 नंतर बंडू पेंटरलाच आठवत नाही की आपण कुठे आहोत. लगातार 2 बॉल 2 मारलेत. क्रितेश खरात लढतोय. एकटा खिंड लढवतोय मनोज पाटीलच्या विरुद्ध. खूप सुंदर बॅटिंग सध्या क्रितेश खरातची आपल्याला पाहायला मिळते. बिरवाडीचा सुपरस्टार. आई जब बारी उसकी तब आधा किल्ला ढेर था. अरे कांप रहे थे विपक्षी तब भी, क्योंकि बीच मैदान के अंदर क्रितेश खरात नाम का शेर था. सलगचा तिसरा येईल का? 4 मिळतील. मागच्या 2 बॉल वरती 2 षटकार, तदनंतर चौकार. क्रितेश खरातनं सामना जिंकून दिला ना, तर रात्रीची सगळी उतरल्यानंतर सकाळी जागे झालेले बंडू पेंटर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे क्रितेश खरात साठी स्पेशली. आणि प्राइज लागले म्हणजे आता रितेशला कळालंय काय होईल. सगळ्या विराथ्यांना माहिती आहे प्राइज लागल्यानंतर काय घडतं. तुम्हाला पण कळेल 1 ते 2 बॉल नंतर. 9 बॉल 25. आता ताई पॅकर्स स्ट्रॉंग झोन मध्ये गेली आहे. बंडू पेंटर यांचं कॅश प्राइज मैदानावरती लागलाय. 2 षटकार 1 चौकार आलाय. अजून 2 जर मारले मॅचचं चित्र बदलू शकतं. थोडीशी चर्चा अनिकेत राऊत त्या ठिकाणी करतोय. अनिकेत राऊत आता एसटी रक्षकाच्या भूमिकेत होते, ते मध्ये आता आलेत लॉंग ऑफला. पंकज पालन आला एसटी रक्षकाच्या भूमिकेत. थोडस जी ग्रीप मुवमेंट आहे ना ती ब्रेक करण्याचं काम इकडे केलं जातं. आता सिंगलच येतील कारण पारितोषिक लागलंय. एक सिंगल आता घ्यायची होती ती देखील घेतलेली नाहीये. समीकरण आता 8 बॉल 25 जर 2 मारले ना मॅच मध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल मॅच. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 25. क्रितेश खरात इतिहास घडवत होतं. सनुकाई मध्ये एखादी छोटीशी नजर लागली डावाला. 8 बॉल 25. 6 विकेट जिकडे काढल्या एकट्या पंकज पालननं. क्या बॉलिंग केली आज. मन जिंकणारी गोलंदाजी. नक्कीच खुश आज अनिकेत त्याच्या टीम वरती. टप्पा पडलाय वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन आली आहे. मॅच ऑन आहे. 12 बॉल जिकडे 40 पेक्षा धावा जास्त होत्या तिथे समीकरण आता 8 बॉल 24 आहे. 8 चेंडू 24 धावा. एक मोठा फटका. मॅच बॅलन्स. जर 2 बॉल मध्ये 10 आल्या तर मॅच पुन्हा एकदा 50-50. बट सध्या 80% आहे ना सध्याच्या स्टेजला आयडल कंडिशन मध्ये. एक चांगल्या सेफ झोन मध्ये आताही टीम ताई पॅकर्स पालघर. बट क्रिकेटमध्ये पर्सेंटेज क्षणात बदलतं. इथे फटका हा देखील चांगला आहे. चाललाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री
लाईनच्या बाहेर षटकार आलाय क्रितेश घरतच्या बॅट मधनं, ज्याची बॅटिंग पाहावी परत परत ते नाव बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश घरत. उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम, अरे उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम, सामने थी वीर तानाजी पारगाव और उन्हें था भरोसा कि हमारे हौसलों में कहा कम दम है. जबरदस्त फाइट बॅक या ठिकाणी सुरू आहे. हारतोय, लढतोय, घडतोय, क्रिकेट बदलवतोय, त्याचं नाव क्रितेश घरत आहे. 7 बॉल 18. 7 चेंडू 18 ची गरज. गोलंदाज तयार. इथे फटका फसलाय. बॉल हवेत. करण रावरे आणि रावरे करतोय काय, थोडा वेळ टेन्शन वाढवलं होतं आणि आता चला बंडू पेंडर यांचं जे प्राइज होतं ते मिळणार नाही. बंडू पेंडर पण मी म्हणाल 200 द्यायला हरकत नाही, तुमचं प्राइज लावून पण त्यांनी 2 6 मारलेत, ही मोठी गोष्ट आहे. 6 बॉल आणि आता 18 रनची गरज आहे. 200 द्यायला काका हरकत नाहीये, डिझर्व करतोय तो, क्लास बॅटिंग केली, फक्त 200 द्यायला पाहिजेत. मॅच नाही काढली पण लढला ना मैदानावरती. तुमचं पारितोषिक लागल्यानंतर 2 षटकार मारणं हे काही साधं काम नाहीये. क्या बात आहे. 1000 दिले असते पण तुम्हाला पण माहिती आहे आपलं प्राइज जिंकायला पण वाघाचं काहीच लागतं. 6 बॉल 18 आणि मनाची टीम जिंकली तर मनासाठी काही प्राइज. मना पण विठ्ठलवाडीचा स्टार आहे. इथनं पण जर मनासाठी प्राइज लावलं ना, ताई पॅकसला इतका धोका वाढेला या मॅच मध्ये, खतरनाक. बंडू पेंटर मतलब दहशत का दूसरा नाम है. 7 दिवस जो माणूस रोज प्राइज लावतो, एकही प्लेयर्सला अजून ते पटकावता आला नाही. धनंजय नाईक शेवटच्या षटकात. सहा बॉल 18. लावायचंय का बंडू पेंटर मनासाठी प्राइज? मॅच तर मजा येईल ना प्राइज लागले तर. 6 बॉल 18 धावा. एक मोठा फटका यायला पाहिजे होता, एक मोठा फटका यायला पाहिजे होता, मजा आलीच ती मॅचला. सहा बॉल 18 ची गरज. मागे चेतनने पण आवाज दिला बंडू पेंडरचा प्राइज लागल्यानंतर. बॉल तयार. टप्पा पडला, चालला बॉल वाईट लाईनच्या बाहेर. मजा मजा मॅचला. आणि DRS पंकज पालन स्वतः कॅप्टनच लगेचच घेतलाय. अंपायरने सांगितलं वाईट बॉल, तिकडनं कॉल केला DRS. धनंजय नाईक. क्वालिफायर मॅच आहे, क्वालिफायर मॅच आहे. जिंकणारी टीम थेट उद्या जाईल सुपर 7 मध्ये खेळ एंजल स्टार रावळेच्या विरुद्ध दुसरी मॅच. हा ऍक्शन रिप्ले थोड्याच वेळात पाटील नेटवर्क आपल्या समोर घेऊन येईल. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. या पाहूयात काय निर्णय येतोय. थोड्याच वेळात तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ग्रेट बॅटिंग क्रितेश, खूप चांगली फलंदाजी केली, मन जिंकणारी बॅटिंग. जो विश्वास होता ना क्रितेश घरत वरती की हा खेळाडू थांबला एकटा लढेल, आणि तो विश्वास क्रितेश घरतनं सिद्ध केला. बट आज क्रितेशकडे एक अशी संधी होती की 7 विकेट्स गेल्यानंतर 12-41 चेस. जसं आपण प्रदीप पाटीलला पाहिलं होतं विश्वजीत ठाकूर, अंकुर सिंग सारख्या मातबदार गोलंदाजांच्या विरुद्ध करताना, आज ती एक नवी यादी तयार झाली असती. त्यामध्ये दुसरं नाव जोडलं गेलं असतं बिरवाडीच्या वंडर बॉयचं. कहानी और इतिहास तभी होती है जब आप में मुकाबला जीतने की काबिलियत हो. क्षमता होती या खेळाडूमध्ये, थोडासा नशिबाने धोका दिला असं म्हणायला हरकत नाही. आणि वाईट बॉल जो DRS होता तो तुम्ही गमावला. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती येईल. 37 वरती स्कोर जाईल. 6 चेंडू अजून 17 ची गरज आहे. खूप बाहेर निघाला बॉल सेकंड वाईड लाईनच्या देखील. धनंजय नाईक त्याचा हा बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 17 धावेची गरज आहे. 5 बॉल 17 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वर.
टप्पा पडला, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होते समाप्ती. आज 4:30 क्रिकेट सुरू झालं आणि जवळजवळ आता 3:30 वाजत आलेत. 3 वाजून 18 मिनिटं झालेत. नॉन स्टॉप क्रिकेट, शिवनेरी चषक. मजा आली आजच्या दिवसात. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. 2 मोठे फटके पाहिजेत खरं तर, बट सातत्यानं DRS या ठिकाणी येत आहेत. आणि हा फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. यावेळी निर्णय गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं, म्हणजे समीकरण बदलेल. 4 बॉल 17 धावा. अजून एक सुंदर बॉल डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी. आपण पाहताय सातत्यानं फिरवतोय बॉल. आता 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 17 धावेची गरज आहे. नॉन स्ट्रायकर इनला फलंदाज जीवाला जर स्ट्राईक मिळाली असती तर धनंजय नाईकला धोका होता. जीवा खतरो का खिलाडी आहे. जीवाची हेअरस्टाईल आता नाही मिळत. लॉंग ऑफला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा 4. हा चौकार येतोय. अजूनही सुपर ओव्हरची चान्स आहे. 2 बॉल 13 रन आणि जर 2 षटकार मारले ना तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. एखादा चमत्कार पुन्हा एकदा या मॅच मध्ये होईल का? शिवनेरी चषकात चमत्काराला नमस्कार होतो. आलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र स्टॉप केला जाईल. बॉल अलॉंग दी कार्पेट येऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला हवाई हल्ले गरजेचे होते आणि आता ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकाराचा हुकमी एक्का. जीवा बॅटिंग ट्रॅकवर. 1 बॉल 12 रनची गरज आहे. बिरवाडीचा अजून एक सुपरस्टार. क्रितेश घरत पेक्षा ना जीवाचं नाव जास्त चर्चेत असतं, बट क्रितेश घरतला जास्त संधी मिळावी त्यामुळे जीवा क्रिकेट थोडंसं कमी खेळतो बिरवाडीसाठी. आणि त्या सगळ्या प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट एकट्या जीवाच्याच नावावरती असतात. आणि हा जीवाचा फटका 38 सर्कलच्या बाहेर आलाय. तिकडेच त्याला 6 ठेवावा लागेल, तेव्हा कधीतरी तो एखादा मारेल. फायनली आता जिंकली या मॅच ताई पॅकर्स पालघर. अभिनंदन अनिकेत राऊत अँड कंपनी. खूप सुंदर क्रिकेट आज ताई पॅकर पालघरनं दाखवलं. कधी सुख कधी दुःख अशा कठीण परिस्थितीतून सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून पहिल्या फेरीतला ताई पॅकर्स या ठिकाणी पुढे आली आहे. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार पंकज पालन. डबल हॅट्रिक मेडन